मित्रांनो, महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी होणं हे केवळ एक स्वप्न नाही, तर तो 7 पिढ्यांचा उद्धार मानला जातो. पण विचार करा, ज्या मल्लाने आपल्या आयुष्याची 15-20 वर्ष या मातीत घालवली, ज्यानं 2दा महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली, तो विजयाचा गुलाल अंगावर असतानाच त्याने निवृत्ती का जाहीर केली? गोष्ट आहे नाशिकच्या हर्षवर्धन सदगिरीची. 22 मार्च 2026ला त्याने पुण्याच्या वाघोलीत इतिहास रचला. महेंद्र गायकवाडला हरवून तो डबल महाराष्ट्र केसरी झाला. पण गदा हातात घेतल्यावर अवघ्या 12 मिनिटात त्यानं मॅटवरील कुस्तीवरून संन्यास घेतला. का? कारण ही कुस्ती महेंद्र सोबतची नव्हती, तर ती होती प्रशासकीय अनास्थेसोबत. हर्षवर्धनचा प्रवास सोपा नव्हता. वडील शाळेत लॅब असिस्टंट, बेताची घरची परिस्थिती होती आणि आजोबांचा कुस्तीचा वारसा चालवण्यासाठी हर्षवर्धनने रक्ताचं पाणी केलं. 2020 मध्ये तो पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी झाला. तेव्हा त्याला वाटलं होतं की आता आयुष्य बदलेल, पण वास्तव काही वेगळंच होतं. आपल्याकडे एक नियम आहे की खेळाडूंना सरकारी नोकरीत 5% आरक्षण मिळतं. पण हर्षवर्धन सांगतो की 2020 मध्ये जिंकल्यानंतर जेव्हा त्याला नोकरीची सगळ्यात जास्त गरज होती, तेव्हा तो मुख्यमंत्र्यांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांच्याच उंबरठ्यात झिजवत होता. फोटो काढले गेले, पत्र दिली गेली, पण नोकरी काही मिळाली. पण मित्रांनो, ही समस्या फक्त हर्षवर्धनची नाही. एका मल्लाचा एका दिवसाचा खुराक हा 5,000 ते 1,000 रुपयांच्या घरात असतो. म्हणजेच महिन्याला किमान 20 ते 25,000 रुपये फक्त आहारावर खर्च होतात. आणि सरकारकडून काय मिळतं? वार्षिक मानधन अवघं 50,000 ते 60,000 रुपये. म्हणजे एका मल्लाच्या 2 महिन्यांचा खर्चही त्यातून निघत नाही. कोविड काळात तर अनेक मल्लांना सराव सोडून शेतमजुरी किंवा बाउन्सरची नोकरी धरावी लागली. आणि यात भर म्हणून आपल्याच कुस्ती संघटनांमधील राजकारण. सध्या महाराष्ट्रात एकाच नावाच्या म्हणजे महाराष्ट्र केसरीच्या 4 वेगवेगळ्या स्पर्धा भरवण्याची तयारी सुरू. विचार करा, एकाच वर्षात 4 महाराष्ट्र केसरी, मग त्या गदेची प्रतिष्ठा काय उरणार? याच राजकारणामुळे आणि नोकरीच्या आश्वासनांच्या खेळखंडोबांमुळे हर्षवर्धनने संतापून म्हटलं की जेव्हा मला गरज होती तेव्हा नोकरी दिली नाही, आता मला त्याची गरज नाही. त्याने निवृत्ती घेतली कारण त्याला व्यवस्थेला आरसा दाखवायचा होता. जर आपल्याला पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये खाशाबा जाधव सारखं पदक हवं असेल, तर मल्लांना केवळ गदा देऊन चालणार नाही, तर त्यांचा सन्मान आणि जगण्याची हमी द्यावी लागेल. तुम्हाला काय वाटतं की हर्षवर्धनचा हा निर्णय योग्य होता का? आपल्या मातीतल्या या खेळाला वाचवण्यासाठी सरकारनं काय पावलं उचलली पाहिजे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच इन्साइटफुल स्टोरी जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल कारभारला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.